इकडे प्रशांत महासागरातल्या न्यूट्रल स्थिती संपून एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा सीपीसी अर्थात क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने केलेली आहे। डिसेंबरपर्यंत एल निनो अतितीव्र स्वरूप धारण करू शकतो। तसंच 1950 नंतरच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र एल निनो ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 2027 या पूर्वार्धापर्यंतही त्याचा प्रभाव कायम राहू शकतो असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जाहीर केले। एल निनोची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार असून यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे। त्यावेळेस इथे सरासरीच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 अंशांनी जास्त तापमान नोंदलं जाऊ शकतं। पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता 90% जास्त आहे। म्हणजे पुढील वर्षीच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा एल निनो सक्रिय राहणार असल्याचं या अंदाजामधून दिसून येत आहे, ज्याचा परिणाम पुढच्या वर्षीचा उन्हाळा आणि त्यानंतर येणाऱ्या मॉन्सूनवर पण राहू शकतो। यंदाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळेसच एल निनो आल्यामुळे एल निनोचा मॉन्सूनच्या प्रगतीवर त्याचप्रमाणे संपूर्ण हंगामातील आचरणावर पण परिणाम होऊ शकतो असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर ही होती प्रतिक्रिया मयुरेश प्रभुणे यांची। दरम्यान एल निनोच्या या परिणामावर मुख्यमंत्री फडणवीसांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया। एल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो, त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली। आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला। जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे। पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू। विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो। राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही। आणि महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देतो, त्या अनुषंगानेच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात अशी विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।